ही एक अशी हृदयस्पर्शी कथा आहे की ऐकल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अगं ताई, लवकर घरात चल, बाबा आले. स्नेहल आपल्या मोठ्या बहिणीला स्वराला म्हणाली. दोघी बहिणी अंगणातल्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या होत्या, पण बाबांना बघून पटकन उठल्या आणि घरात आल्या. बाबांनी स्कूटर लावली आणि ते घरात आले. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी घरामध्ये शांतता होती. आईने बाबांना चहा आणून दिला आणि चहा घेत बाबा म्हणाले, नाडकर्णी यांनी आपल्या स्वरासाठी खूप मोठं चांगलं स्थळ आणलं आहे. उद्या तिला पाहायला मंडळी येणार आहेत. स्वराला लवकर तयार व्हायला सांग. आई म्हणाली, ठीक आहे, पण एकदा विचारा तिला, इतक्यात लग्न करायचं आहे का? बाबा म्हणाले, लवकर म्हणजे आधीच खूप उशीर झाला आहे. घरात 2-2 लग्नाच्या मुली आहेत आणि तू आता शुभकार्यात अडथळा आणू नको. स्वराच्या मनात काहीही भरवू नकोस. मी काही मुलींचा शत्रू नाही, मलाही काळजी आहे त्यांची. मुली आईबाबांचं हे सगळं बोलणं ऐकत होत्या. स्वरा ही स्नेहलपेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. घरात आई बाबा आणि ह्या दोघी असं छोटंसं हे चौघांचं कुटुंब होतं. पण घरात बाबांचा दरारा होता. बाबांनी दोन्ही मुलींना धाकात वाढवलं होतं. लहानपणापासूनच मुलींना कोणत्या शाळेत घालायचं आणि मोठं झाल्यानंतर मुलींनी काय शिकायचं हे बाबांनी आधीच ठरवलेलं होतं. दोघी बहिणींचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण त्या नोकरी न करता घरातच होत्या. कारण बाबांनी दोन्ही मुलींना शिक्षण तर दिलं, पण त्यांनी नोकरी करायची तर ती सासरी जाऊन, असं त्यांचं म्हणणं होतं. केवळ मुलींचं शिक्षण पाहून त्यांना चांगल्या घरातील स्थळं येतील म्हणून त्यांनी मुलींना शिकवलं होतं आणि तसं झालंही. कारण जो मुलगा स्वराला पाहायला येणार होता तो चांगल्या श्रीमंत घरातील आणि उच्च शिक्षित एकुलता एक मुलगा होता. निलेश देसाई असं त्या मुलाचं नाव होतं. दुसऱ्या दिवशी मुलाचं बाबा, आई, मुलगा आणि नाडकर्णी काका त्यांना घेऊन स्वराला पाहण्यासाठी आले. नवऱ्या मुलाच्या आईनं गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि ती साडीत खूप सुंदरही दिसत होती. बाबांनी आईला सांगितलं, स्वराला घेऊन ये. ती आली आणि पाहता क्षणी मुलाला आवडली. चहा आणि कांदा पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि मुलाच्या आईबाबांनी आम्हाला मुलगी पसंत आहे असंही सांगितलं. बाबांनी कशाचा विचार न करता लगेच आमचाही होकार आहे असं सांगितलं. आईला मात्र हे काही केल्या पटलं नाही. कुणाचाही विचार न घेता बाबांनी लगेच होकार दिला. त्यामुळे आई थोडी नाराज झाली होती, पण ती काही बोलू शकत नव्हती. पाहुणे गेल्यानंतर बाबा आईला म्हणाले, सुमती, आता आपल्याला बसून चालणार नाही. लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. 2 दिवसांनी मुलाच्या बाबांचा फोन आला आणि ते म्हणाले, 15 दिवसाच्या आत लग्न झालं पाहिजे. त्यानंतर मुहूर्त नाहीत. त्यावर बाबा म्हणाले, ठीक आहे. बाबा फक्त ठीक आहे एवढंच बोलत होते, कारण त्यांना हे हातचं स्थळ घालवायचं नव्हतं. लग्नाची सर्व तयारी झाली आणि अखेर लग्नाचा दिवस आला. सकाळपासूनच स्वरा नाराज दिसत होती. स्वराच्या घरची परिस्थिती साधारण होती. खूप श्रीमंती नाही आणि गरीबही नाही, पण आयुष्यभर बाबांनी जे काही साठवलं होतं ते सारं मुलींसाठी ठेवलं. स्वराला जेव्हा देसाई कुटुंबाकडे घरंदाज स्थळ आलं तेव्हा बाबांनी मागचा पुढचा विचार न करता लग्नाला लगेच होकार देऊन टाकला होता. खरं तर स्वराला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती. तिला शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करून पैसे कमावून आई आणि बाबांच्या थोडा हातभार लावावा असं तिला वाटत होतं. पण मुलींचं चांगल्या घरात लग्न लावून द्यायचं हे ध्येय असणाऱ्या बाबांना देसाईचं स्थळ सोडायचं नव्हतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. स्वराचं लग्न खूप थाटामाटात पार पाडलं. देसाईंच्या प्रतिष्ठेला आम्हाला काही नको, तुमच्या मुलीला काय द्यायचंय ते द्या असं म्हणत देसाई यांनी बाबांकडून गाडी, फर्निचर, दागिने आणि बरंच काही मागून घेतलं होतं. सर्व काही बाबांनी लेकीला दिलं. स्वराची पाठवणी करताना दोघी बहिणी आता शोभेल असं लग्न झालं आणि एकमेकींच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागल्या. सासरी जाताना स्वरानं सोबतच आईने शिवलेली गोधडीही सोबत घेतली. आई म्हणाली, बाळा, अगं ही गोधडी नको नेऊस, त्या घरात शोभणार नाही
आणि कुणी पाहिलं तर काय म्हणतील, दे बघू माझ्याकडं. असं म्हणत आईने ती गोधडी हातातून घेतली. यावर स्वरा म्हणाली, आई, ही गोधडी माझ्यासाठी इतर वस्तूंपेक्षा खूप मौल्यवान आहे. जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा मी यात विसावेन, कारण या गोधडीत तुझ्या मायेची ऊब आहे. तिनं आईच्या हातातून गोधडी घेऊन बॅगमध्ये ठेवली आणि आईबाबांचा आशीर्वाद घेऊन स्वरा सासरी निघाली. सासरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूने स्वराला सर्वांच्या आवडीनिवडी सांगितल्या. सून घरात यायच्या आधी घरकामाला बाई होती, तिला उद्यापासून येऊ नकोस म्हणूनही सांगितलं. का तर घरात फक्त 4 जण आहोत, एवढं कुठं काम असतं. म्हणून स्वराचा दिवस रोज पहाटे 5 वाजता सुरू व्हायचा आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, त्यानंतर नवऱ्याचा डब्बा, हे सर्व करून धुणी, भांडी, लादी हे सुद्धा तिलाच करावं लागायचं. एवढं सगळं करून सासू रोज नवीन पदार्थाची फरमाईश करायची, हे बनव, ते बनव. स्वतःसाठी जरासुद्धा वेळ नसायचा तिच्याकडे. एके दिवशी तिनं नवऱ्याला विचारलं, मी सुद्धा नोकरी करू का? तर नवरा म्हणाला, तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला काय कमी पडत आहे या घरात? 2 वेळचं भरपूर जेवण मिळतं ना तुला, आणि तू नोकरी करून काय करणार आहेस? माझ्या आईबाबांना नीट सांभाळ, त्यांना काय हवं नको ते तू बघ, ही तुझी खरी नोकरी आहे. असं बोलून निलेश ऑफिसला निघून गेला. हे ऐकल्यावर स्वराला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी तिला काही केल्या करमत नव्हतं. म्हणून तिने बहिणीच्या मोबाईलवर कॉल केला. आपल्या आईसोबत बोलल्यानंतर तिला छान वाटलं. संध्याकाळी निलेश ऑफिसवरून घरी आला. तो अजून बसतोय तोपर्यंत सासू म्हणाली, निलेश, आम्ही या घरात राहायचं की नाही ते सांग बाबा. यावर तो म्हणाला, आई, अशी का बोलत आहेस आज तू मला? काय झालं तुला? अरे, तुझी बायको फोनवर सांगत होती की सासू खूपच निलेशनं स्वराला त्रास जोरात देते. जोरात आवाज दिला, हाक मारली तशी ती पदराला हात पुसत किचनमधून धावत आली आणि म्हणाली, तुम्ही आलात, तुम्हाला चहा बनवून की कॉफी? नवरा म्हणाला, ते सगळं जाऊ दे, आधी सांग, फोनवर काय चुगली केलीस आज आईबद्दल माहेरी? अहो, मी का चुगली करेन आईची? मी बोलताना आईचं नावसुद्धा घेतलं नाही. आई, बाबा आणि स्नेहलची चौकशी केली फक्त. निलेश म्हणाला, मग माझी आई खोटं बोलत आहे का? हे बघ, कानामागून येऊन तिखट व्हायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर जिथून आलीस तिथं निघून जा आणि तो मोबाईल इकडे दे, असं तो रागात म्हणाला. तेव्हा स्वरा म्हणाली, अहो पण माझं जरा ऐकून तरी घ्या. त्यानं मोबाईल घेतला आणि त्यातील सिम कार्ड काढून मोबाईल सोफ्यावर फेकला. स्वरा खूप रडली, कारण तिनं न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली होती. रात्रभर ती खूप रडत होती. पण तिच्या नवऱ्याला साधं तिला विचारलं सुद्धा नाही. साधं रडू नको असं देखील म्हणाला नाही. मुलगा आपल्या बाजूनं आहे म्हटल्यावर सासू तिच्यावर खूप रागवली. बाहेर कुठे जायची बंधनं घातली, सर्वच बंधनं घालून घेतली. नाही, तिने सांगितलेल्या भाज्याच बनवायच्या. या गोंधळामुळे तिचा कोंडमारा होऊ लागला आणि काही बोलली की एकाचं 2 करून मुलाला सांगायची आणि तोही आईचा ऐकून आधी फक्त रागवतच होता, ओरडायचा, बोलायचा, पण आता स्वरावर हात देखील उचलू लागला. एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे स्वराची अवस्था झाली होती. इकडे आई मुलीचा फोन येत नव्हता, त्यामुळे काळजीत होती. तिनं बाबांना सांगितलं, अहो, खूप दिवस झाले स्वराला बोलून, तीही फोन करत नाही आणि आपला फोन तिला लागत नाही. तुम्ही एकदा जाऊन येताय का तिच्याकडे? मला खूप काळजी वाटत आहे. तेव्हा बाबा म्हणाले, वेडी आहेस का गं सरिता? ती एवढ्या मोठ्या घरची सून आहे, तिच्यावर काय कमी जबाबदाऱ्या आहेत का? आणि एवढी चांगली माणसं ते काय करणार आहेत तिला? तुला एवढी भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. 6 महिने झाले आहेत स्वराच्या लग्नाला. तिनं कधी काही तक्रार तरी केली आहे का? आणि जावई बापूंनी सांगितलं होतं मला की ती त्यांच्याबरोबर लवकरच ऑफिससुद्धा जॉईन करेन, म्हणून त्यात व्यस्त असेल गती, अगदी सुखात असेल ती, असं म्हणून तिला आपली आठवणही येत नसेल. आणि चांगलंच आहे ना, आपली लेक सुखात आहे ते.
मला खात्री आहे ती संसारात रमली असेल. संसारात याहून आईबापाला आणखी काय हवं असतं. फुलासारखं जपतात आपल्या लेकीला सासरकडची मंडळी. उगाच काळजी करू नको. हे ऐकून स्नेहल बाबांना म्हणाली, बाबा मी एक बोलू का? बाबा, ताई लग्न झाल्यापासून फक्त एकदा आली होती, तेही 2 दिवसांसाठी. त्यानंतर ती गेली तेव्हा तिनं फक्त एकदाच कॉल केला. त्यानंतर मी अनेकदा ताईला फोन केला तर तिचा फोन बंद येतोय आणि जिजूला कॉल केला तर ते बोलतात मी तिला फोन करायला सांगतो आणि तरीही ताई कॉल करत नाही. असं होऊच शकत नाही. आता तर जिजूसुद्धा फोन घेत नाहीत. बाबा प्लीज. माणूस कितीही व्यस्त असला तरी हे ऐकून बाबांनासुद्धा लेकीची काळजी वाटू लागली. आपल्या माणसांना फोन आता करत नाही असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. ते म्हणाले, ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी मी उद्या जातो स्वराकडं. दुसऱ्या दिवशी बाबा स्वराकडे निघाले. ते तिच्या घरी पोहोचले तर सासू हॉलमध्ये काहीतरी खात TV बघत बसली होती. मी आत येऊ का असं म्हणत बाबा आत गेले. त्यावर सासू म्हणाली, असं अचानक कसं काय आलात? फोन तरी करायचा. बाबांना हे ऐकून जरा वेगळं वाटलं, पण म्हणाले, इकडे शेजारच्या गावात काम होतं म्हणून आलो. जाता जाता म्हटलं लेकीलाही पाहून जावं म्हणून आलो होतो. सासू म्हणाली, ठीक आहे, स्वरा कुठे आहे? तिला सांगा तिचे बाबा आलेत म्हणून. यावर सासू म्हणाली, अहो तिने कालपासून ऑफिस जॉईन केलं आहे. दोघं नवरा बायको ऑफिसला गेले आहेत. हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला. मुलीची खुशाली कळताच बाबा म्हणाले, ठीक आहे, आता मी निघतो. स्वराला सांगा मी आलो होतो म्हणून आणि ह्या नारळाच्या वड्या तिच्या आईने पाठवल्या आहेत, तिच्यासाठी डब्बा देतो. बाबा म्हणाले आणि ते तिथून निघून गेले. तिच्या सासूने साधा चहासुद्धा तिला विचारला नव्हता. त्यांना बाबा घरी पोहोचले आणि म्हणाले, तुम्ही दोघी काहीही तर्कवितर्क काढत जाऊ नका. आपली स्वरा आता ऑफिसला जाते. घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या ती सांभाळत आहे. तिला वेळ मिळत नसेल फोन करायला, एवढंच. खरं तर बाबा आले होते तेव्हा स्वरा घरातच होती. ती तापानं फणफणली होती, त्यामुळे ती झोपली होती. तिला माहीतच नव्हतं बाबा आलेत म्हणून. आई बाबांना म्हणाली, मग कशी आहे माझं बाळ आणि काय झालं तुमचं? नीट बोलतात का तिच्याशी? आणि ती छान बोलली की घाबरत बोलली तुमच्याशी? आई हसतच म्हणाली. यावर बाबा म्हणाले, सुमती, तुला काय वाटतं? तू एकटीच माया करते का मुलींची? अगं मी सुद्धा माझ्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करतो. फक्त तुझं प्रेम दिसतं आणि माझं नाही. दोन्ही मुली माझ्या काळजाचा तुकडा आहेत. हे सगळं स्नेहल ऐकत होती. तिच्या डोळ्यातून पटकन अश्रू आले आणि तिने बाबांना घट्ट मिठी मारली. बाबा म्हणाले, अगं वेडाबाई, काय झालं तुला रडायला? बाबा तुमचंसुद्धा आम्हा बहिणींवर आई इतकंच प्रेम आहे हे समजलं आणि मला गहीवरून आलं. आज ताई इथं हवी होती. हे बघून आईच्याही डोळ्यात पाणी आलं. पण डोळे पुसत आई म्हणाली, अहो सांगणार आहात का माझी लेक काय बोलली ते? बाबा म्हणाले, अगं ती मला कशी बोलेल? ऑफिसला गेली होती ती, आमची भेट नाही झाली. आणि आई म्हणाली, अहो मग तुम्हाला इथे येऊन 2 दिवस झाले तरी का करत नाही ती फोन? तिच्या सासूने सांगितलं असेल किंवा तिला सांगितलंच असेल ना तिचे बाबा येऊन गेलेत म्हणून. आपली मुलगी असं करू शकत नाही. तुम्ही येऊन गेलात हे समजल्यावर तिनं नक्कीच फोन केला असता. काहीतरी नक्कीच गडबड आहे. मला माझ्या मुलीला पाहायचं आहे. तुम्ही येताय की आम्ही दोघी जाऊ? तेव्हा बाबा म्हणाले, थांबा, मी पण येतो. लगेच आई, बाबा आणि स्नेहल, आपली मुलगी असं करू शकत नाही. तुम्ही येऊन गेलात हे समजल्यावर तिने नक्कीच फोन केला असता. काहीतरी गडबड आहे. मला माझ्या मुलीला बघायचे. आणि ते तिघही स्वराच्या सासरी निघाले. ते तिथे पोहोचले तर तिच्या घरासमोर गर्दी दिसत होती. तिघेही खूप घाबरले गेले आणि आत जाऊन त्यांनी पाहिलं तर स्वरा गोधडीवर आता निपचित पडली होती. आईनं स्वराला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही केल्या उठेना. मग आईने एकच हंबरडा फोडला, बाळा तुला काय झालं? तुझी अवस्था अशी कशी झाली?
मला एकदा एकाही शब्दानं तू काहीच बोलली नाहीस. आम्ही इतके परके झालो होतो का? असं बोलून जोरजोरात रडू लागली. बाबांना तर काहीच सुचेना. आपल्या लेकीबरोबर असं काय घडलं यावर असं काय त्यांचा विश्वासच बसत नव्हता. स्नेहलसुद्धा खूप रडत होती. रडत असताना तिला स्वराच्या हातात काहीतरी दिसलं. तिच्या हातात एक चिठ्ठी होती. तिनं ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली. प्रिय बाबा, तुम्हाला तुमच्या सासरी खूप आठवण येते. मला तुमची खूप आठवण येते. मी खूप आजारी आहे. तुम्ही आणि मला इथून घेऊन जा. मला खूप त्रास होतो इथे. तुम्ही या घरात माझं लग्न व्हावं म्हणून तुमची ऐपत नसताना देखील भरमसाठ खर्च करून लग्न लावून दिलं. तुम्हाला वाटलं होतं की मी आता सासरी खूप सुखात राहीन, पण असं काहीच झालं नाही. रोज मला इथं मारहाण केली जाते. सगळ्यांचं सर्व करून मी कुठेतरी कमी पडते आहे. माझी शारीरिक आणि मानसिक छळही केला जातो. बाबा, इथं मी फक्त एक बिनपगारी कामवाली बाई आहे. आजपर्यंत मला कोणीही विचारलं नाही की तुला काय हवं, तुला काय वाटतं, तू जेवलीस का, खूप काम केलीस, जरा वेळ आराम कर. मला जेवायलासुद्धा देत नाहीत ही लोक. माझा खूप कोंडमारा होतोय बाबा. स्वतःला संपवण्याचा विचार अनेकदा मनात आला, पण माझी हिंमत झाली नाही. बाबा, इतरांचं जाऊ द्या, पण साधा नवरासुद्धा मला काहीच काडीचीही किंमत देत नाही. त्यांच्यासमोर माझी किंमत ही शून्य आहे. रोज घरात भांडणं असतात. तुमचे जावई रोज म्हणतात, इथं राहू नको, माहेरी निघून जा. बाबा, मी नक्की कुठे जायचं होतं? तुमच्याकडे. आणि मी आल्यावर तुम्ही माझं ऐकून घेतलं असतं का? पण बाबा, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे. ऐकाल ना? आपल्या स्नेहाचं लग्न करताना मुलाच्या घरची श्रीमंती पाहू नका. मोठं घर, महागड्या वस्तू, दागिने, गाड्या ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. मुलगा बघताना मुलाची माणुसकी आणि त्याच्या मनाची श्रीमंती बघा. मग तो गरीब असला तरीही चालेल. माहीत नाही ही चिठ्ठी तुम्हाला केव्हा मिळेल, तेव्हा मी जिवंत असेल की नाही. तुमची स्वरा. चिठ्ठी वाचल्यावर बाबा जावयाच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले, तुझ्यासारख्या माणसाशी माझ्या सोन्यासारख्या मुलीचं लग्न लावून दिलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मला माफ कर बाळा. असं म्हणून बाबा जोरजोरात रडू लागले. स्वराला आपल्या घरी नेऊन जड अंतकरणाने आईबाबांनी आपल्या मुलीला अखेरचा निरोप दिला. आणि निलेश आणि त्याच्या आईवर पोलीस केस केली. त्यांना जन्मठेपेची शिक्षाही झाली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या समाजात स्वरासारख्या कितीतरी मुली आहेत, ज्यांना माहेरी आणि सासरी मोकळेपणाने बोलताही साधं येत नाही. मुलीचं लग्न ठरवताना तिच्या आईबाबांनी तिला विश्वासात घेऊन विचारायला पाहिजे, तुला काय वाटतं, तुझी काय इच्छा आहे, तुझं मत काय. पण तसं अजिबात होत नाही. काही ठिकाणी स्वराच्या बाबांसारखे वडील असतात, ज्यांना वाटतं की मुलगी आपल्या शब्दाबाहेर नाही. त्यामुळे तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय ते एकटेच घेतात आणि इथेच ते चुकतात. मला तर असं वाटतं की मुलीला आधी चांगलं शिक्षण देऊन तिच्या पायावर उभी करा, तिला नोकरी करू द्या आणि मग लग्नाचा विचार करा. कारण पुढे जाऊन मुलीच्या नशिबी स्वरासारखं सासर असेल तर ती न घाबरता अगदी ठामपणे स्वतःसाठी उभी राहू शकेल. नाहीतर तिला फक्त ती एक मुलगी आहे म्हणून तिला तिचं मन मारून निर्जीव होऊन जगावं लागेल. जग एवढं पुढं गेलेलं असूनसुद्धा मुलींना सासरी असा त्रास सहन करावा लागतो, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.